अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अजरामर. सातरळ महाविद्यालयात विशेष व्याख्यान. पराक्रम आणि सुयोग्य प्रशासनामुळे अहिल्यादेवींचे कार्य अजरामर. डॉक्टर प्रतीक शिंदे. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी वाहिली अभिवादन. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. प्रशासकीय कौशल्य, न्यायप्रियता आणि लोककल्याणकारी राजा कसा असावा याचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगासमोर ठेवला. अहिल्यादेवींच्या याच बहुआयामी कार्याचा जागर नुकताच सातरळ येथील महाविद्यालयात करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉक्टर प्रतीक शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या इतिहासाचे पैलू उलगडले. पाहूया या संदर्भातील आमचा विशेष रिपोर्ट. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सातरळ येथे अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर येथील विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर प्रतीक शिंदे उपस्थित होते, तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोपान शिंगोटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉक्टर प्रतीक शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की अहिल्यादेवींनी केवळ मंदिरे बांधली नाहीत, तर समाजकारण, प्रशासन आणि अर्थकारणात दूरदृष्टी ठेवून काम केले. अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था पारदर्शक आणि प्रामाणिक होती. त्यांनी कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आणि महिला सबलीकरणाचा पाया रचला. त्यांचा पराक्रम अटकपार झेंडे लावण्यासारखाच महान आहे. डॉक्टर प्रतीक शिंदे. केवळ व्याख्यानच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय स्तरावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. प्राचार्य डॉक्टर सोपान शिंगोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्वांची खरी ओळख होते आणि त्यातूनच भावी पिढी घडते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले, तर डॉक्टर विजय शिंदे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. झुंजार न्यूज सातरळ. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.